नमस्कार. आपण बघणार आहोत केमिकल रिॲक्शन्स. आज आपल्याला बघायचा केमिकल रिॲक्शन आरिल हलाईडची रिॲक्शन. आज आपल्याला बघायचे आहेत दोन रिॲक्शन, ज्याच्यामधल्या एका रिॲक्शनचं नाव आहे फिटिक रिॲक्शन आणि दुसरी आहे ऊड्स फिटिक रिॲक्शन. अरे बाबांनो, या ठिकाणी आज आपल्याला ज्या भागाबद्दलची माहिती घ्यायची आहे त्या भागाचं नाव आहे आरिल हलाईडची रिॲक्शन. मेटलसोबत कशी होते त्याच्याबद्दलची माहिती घ्यायचं आहे आणि याच्यामधला एक भाग आपण ऑलरेडी बघितलेला आहे. आज आपण बघणार आहोत फिटिक रिॲक्शन, त्याचबरोबर ऊड्स फिटिक रिॲक्शन. ठीक आहे. आता तुम्हा सर्वांना माहीत आहे ऊड्स रिॲक्शनमध्ये आपण काय करतो. ऊड्स रिॲक्शनमध्ये आपण अल्किल हलाईडची रिॲक्शन सोडियम मेटलसोबत करतो. अल्किल हलाईडच्या ऐवजी आपण जर आरिल हलाईड घेतलं, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज अ फिटिक रिॲक्शन. अरे बाबांनो, आरिल हलाईड आणि त्याची रिॲक्शन केली आपण सोडियम सोबत, सोडियम मेटल. बघा, अल्किल हलाईडची अभिक्रिया आपण जर सोडियम मेटल सोबत केली तर त्या ठिकाणी काय तयार होतं, हायर अल्किल, आणि त्या रिॲक्शनचं नाव आहे ऊड्स रिॲक्शन. परंतु अल्किल हलाईडच्या ऐवजी आपण जर आरिल हलाईड घेतलो आणि आरिल हलाईडची रिॲक्शन आपण जर सोडियम मेटल सोबत केली, दॅट इज कॉल्ड एज द फिटिक रिॲक्शन. हा दोघातला फरक आहे. अल्किल हलाईडची रिॲक्शन सोडियम सोबत ऊड्स रिॲक्शन आणि आरिल हलाईडची रिॲक्शन सोडियम मेटल सोबत, दॅट इज द फिटिक रिॲक्शन. दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन द ऊड्स रिॲक्शन अँड फिटिक रिॲक्शन. फिटिक रिॲक्शनमध्ये आपण आरिल हलाईडची रिॲक्शन सोडियम मेटल सोबत करतो आणि मग त्या ठिकाणी दोन रिंग जे असतात एकमेकाला अटॅच होतात आणि मग त्या ठिकाणी बायफिनिल तयार होतो. रिॲक्शन कशी होते तुम्हाला करून दाखवतो. बघा, घेत असताना तुम्ही काय घ्या, आरिल हलाईड घ्या. हे क्लोरोबेंजिन आहे. आरिल हलाईड, आरिल म्हणजे बेंझिन रिंग असलेला, हा तुमचा क्लोरोबेंजिन आहे. असे दोन घ्यायचे. प्लस काय करा, सोडियम मेटल प्लस अजून एक आरिल हलाईड. ठीक आहे. आता बघा प्रॉडक्ट कसा येतो. आता ही रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. अरे बाबांनो, एकच महत्त्वाचा फरक आहे. आपण जर अल्किल हलाईड घेतलो तर त्या रिॲक्शनचं नाव ऊड्स रिॲक्शन. अल्किल हलाईडच्या ऐवजी आपण जर आरिल हलाईड घेतलो, दॅट इज द फिटिक रिॲक्शन. आता पहिल्यांदा फिटिक रिॲक्शन म्हणजे काय ते सांगतो. फिटिक रिॲक्शनमध्ये आरिल हलाईड इज रिॲक्टेड विथ सोडियम मेटल अँड देन देयर इज फॉर्मेशन ऑफ ए बायफिनिल. ओके. आता रिॲक्शन कशी होईल. आता ह्या रिॲक्शनमध्ये काय करतं, ज्याप्रमाणे आपण अल्किल हलाईड त्याची रिॲक्शन सोडियम सोबत केली, ऊड्स रिॲक्शनमध्ये सोडियम मेटल हा 2 CL घेऊन गेला. या ठिकाणी सुद्धा रिॲक्शन त्याच प्रकारे होणार आहे. हा जो सोडियम असेल, हा सोडियम या ठिकाणचा Cl आणि या ठिकाणचा Cl या दोघांना घेऊन जातो, आहे का. ह्याला बी घेऊन जातो आणि ह्याला बी घेऊन जातो. बस, म्हणजे 2 NaCl येईल. NaCl NaCl आणि ह्या ज्या दोन रिंग असतील एकमेकासोबत जोडतील, ह्याच्यामध्ये कपलिंग होईल. कपलिंग इज टेक्स प्लेस. दिस बेंझिन रिंग अँड दिस बेंझिन रिंग कपल्स टुगेदर अँड देन देयर इज फॉर्मेशन ऑफ ए बायफिनिल. आणि मग उत्तर येईल आपलं, हो का, ही एक रिंग आणि अजून एक रिंग, आहे का. त्याच प्रकारची अजून एक रिंग या ठिकाणी एकमेकाला जोडेल आणि अशा प्रकारची कपलिंग रिॲक्शन होते आणि क्लोरोबेंझिन पासून हा बायफिनिल तयार होतो. बायफिनिल तयार होतो. अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया आपल्या समोर आहे. बाबांनो, फिटिक रिॲक्शनमध्ये काय होतं, तुमचा जो क्लोरोबेंझिन आहे आरिल हलाईड त्याची अभिक्रिया सोडियम सोबत होते. सोडियम हा ह्या दोन्ही ठिकाणच्या हॅलोजनला सोबत घेऊन जाणार आहे. सोडियमचं कामच आहे. सोडियम हा या ठिकाणी असलेल्या दोन्ही हॅलोजनला सोबत घेऊन जातो. सोडियम आएगा, दोनों Cl को लेके जाएगा और बाद में जो रिंग है उसके बीच में क्या होगी, कपलिंग होगी और बायफिनिल बन जाएगा. यहाँ क्या बन जाएगा, बायफिनिल बन जाएगा. मग अशा प्रकारची अभिक्रिया, दॅट इज कॉल्ड एज द फिटिक रिॲक्शन. ऊड्स रिॲक्शन अल्किल हलाईड, हायर अल्किल. फिटिक रिॲक्शन आरिल हलाईड, बायफिनिल. आणि मग ह्या दोघांचं कॉकटेल करा, कॉकटेल मिक्सिंग करा. मग थोडं ऊड्स थोडं फिटिक, ऊड्स फिटिक रिॲक्शन, थोडं ऊड्स थोडं फिटिक, ऊड्स फिटिक रिॲक्शन, ऊड्स फिटिक रिॲक्शन. कळालं का. मग ती कशी होते ती पण थोडक्यात तुमच्यासमोर एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करूयात. समजलं. फार सोप्या रिॲक्शन, ऊड्स रिॲक्शन, फिटिक रिॲक्शन, ऊड्स फिटिक रिॲक्शन
तिन्ही रिॲक्शन एकसारख्या असायच्या. त्याच्यामुळे पुन्हा वेगळं स्पष्टीकरण सांगायची आवश्यकता नाही, कारण तिन्ही रिॲक्शन होण्याची पद्धत एकसारखीच आहे. तिघामध्ये बी आपण काय करणार आहोत, सोडियम मेटल, अल्किल हलाइड सोडियम मेटल, ऊड्स रिॲक्शन, आरिल हलाइड सोडियम मेटल, फिटिक रिॲक्शन, अल्किल हलाइड आरिल हलाइड आणि सोडियम मेटल, ऊड्स फिटिक रिॲक्शन. झालं हो का. ऊड्स रिॲक्शन मधला थोडा भाग घ्या, म्हणजे काय घ्या, अल्किल हलाइड आणि आरिल हलाइड दोन्ही घ्यायचं, अल्किल हलाइड आणि आरिल हलाइड, आणि त्याची रिॲक्शन करा सोडियम मेटल सोबत, आणि दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज द ऊड्स फिटिक रिॲक्शन. नुसतं अल्किल हलाइड त्याची रिॲक्शन सोडियम सोबत केली, ऊड्स रिॲक्शन. आरिल हलाइड त्याची रिॲक्शन केली सोडियम मेटल सोबत, फिटिक रिॲक्शन. आणि अल्किल हलाइड आणि आरिल हलाइड ह्या दोघांची रिॲक्शन केली सोडियम मेटल सोबत, दॅट इज ऊड्स फिटिक रिॲक्शन. कळलं का. अल्किल हलाइड ऊड्स रिॲक्शन, आरिल हलाइड फिटिक रिॲक्शन, अल्किल हलाइड अँड आरिल हलाइड ऊड्स फिटिक रिॲक्शन. का फरक नेमका आहे हे आपण त्या ठिकाणी माहिती करून घ्यायचं. आता फिटिक रिॲक्शन कशी होते थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा. ऊड्स फिटिक रिॲक्शन थोडक्यात सांगतो तुमच्यासमोर. आता याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, हे सुद्धा एक प्रकारचे अल्कायलेशन रिॲक्शन. अल्कायलेशन बघा, ऐका नीट हो का. पहिल्यांदा घेऊ आपण आरिल हलाइड. हा क्लोरोबेन्झीन घेतला आपण. काय घेतला, क्लोरोबेन्झीन. ठीक आहे. हा आरिल हलाइड. चला रिॲक्शन करा सोडियम मेटल सोबत. चला इथं काय घ्या, Cl आणि CH3 इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. ह्याचं नाव आहे मिथिल क्लोराइड. बघा अल्किल हलाइड हे आरिल हलाइड आणि अल्किल हलाइड यांची रिॲक्शन केली आपण सोडियम सोबत. दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज ऊड्स फिटिक रिॲक्शन. कुठली रिॲक्शन, ऊड्स फिटिक रिॲक्शन. इथं हेडिंग कळण्यासाठी आपल्याला झालं. मग आता काय होईल माहिती आहे का, आता हा सोडियम काय करतो माहिती आहे का, हा सोडियम या दोन्ही ठिकाणचे Cl घेऊन जातो. हे आपल्याला माहिती सांगायची गरज नाही. आता हे सगळा भाग जाईल आणि मग या ठिकाणचा Cl निघून गेला आणि या ठिकाणी कोण येईल, हा CH3. हा CH3 येईल. हा जो CH3 आहे तो या ठिकाणी येईल. म्हणजे थोडक्यात Cl निघून गेला आणि त्या ठिकाणी कोण आला, CH3. थोडक्यात काय झालं, या ठिकाणी क्लोरोबेन्झीनचं झालं अल्कायलेशन. म्हणून ह्या रिॲक्शनला क्लोरोबेन्झीनचं अल्कायलेशन सुद्धा म्हणतात. दिस इज द अल्कायलेशन ऑफ आरिल हलाइड. ही रिॲक्शन जी आहे, कारण या रिॲक्शनमध्ये हा Cl निघून जातोय आणि त्याच्या ठिकाणी कोण आला, अल्किल ग्रुप आला ना, CH3 मिथिल. म्हणून रिॲक्शनचं नाव अल्कायलेशन रिॲक्शन. अल्कायलेशन म्हणजे मिथायलेशन. आणि मग हो का, इथं हा तुमचा रिंग आहे, रिंगला रिंग, आणि या ठिकाणी आला CH3, 2 Na आणि 2 Cl प्लस 2 NaCl आणि ह्याचं नाव आहे टोल्यूइन. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया आपल्यासमोर आहे. आणि अशा प्रकारे या रिॲक्शनमध्ये तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे दॅट इज नथिंग बट द टोल्यूइन. ऊड्स रिॲक्शन, फिटिक रिॲक्शन आणि ऊड्स फिटिक रिॲक्शनमध्ये घोळ करू नका. नुसतं अल्किल हलाइड असेल तर म्हणा ऊड्स रिॲक्शन, नुसतं आरिल हलाइड असेल तर म्हणा फिटिक रिॲक्शन, आणि जर आरिल हलाइड आणि अल्किल हलाइड हे दोन्ही बी असतील दॅट इज कॉल्ड एज द ऊड्स फिटिक रिॲक्शन. संपलं. मग नेमकं कसं आहे हे आपण लक्षात घ्यायचं. अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम सोबत केली, तयार झाला हायर अल्केन, ऊड्स रिॲक्शन. आरिल हलाइडची रिॲक्शन सोडियम मेटल सोबत केली, तयार झाला बायफिनिल, फिटिक रिॲक्शन. आणि आरिल हलाइडची रिॲक्शन, अल्किल हलाइडची रिॲक्शन, ह्या दोघांची रिॲक्शन आपण जर सोडियम मेटल सोबत केली तर म्हणा ऊड्स फिटिक रिॲक्शन. खलास. पण नेमकं काय आहे, आणि तिन्ही बी रिॲक्शनमध्ये कॉमन आहे. सोडियम हा त्या ठिकाणच्या हॅलोजनला घेऊन जातो. सोडियम कोण आहे, चोर आहे. कोणाला चोरून नेतोय, हॅलोजनला. सोडियम येईल, हॅलोजनला घेऊन जाईल. काय घडलं बघा, हा सोडियम आला, हितला Cl, ह्या दोघांना गुंडाळून घेऊन गेला. सोडियम येईल, त्या ठिकाणचे दोन्ही हॅलोजन सोबत घेऊन जाणार आहे. आणि झालं. मग आता काय झालं, या ठिकाणचा Cl गेला, इथं आला CH3, अल्कायलेशन झालं आणि तयार झाला टोल्यूइन. तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत. आणि सगळ्या रिॲक्शनमध्ये एकच वाक्य महत्त्वाचं आहे, बाबांनो ह्या सर्व रिॲक्शनमध्ये सोडियम हा दोन्ही हॅलोजनला घेऊन जाणार आहे. आणि जो उरला भाग
ते जोडा एकमेकाला. हे तर नाही काय आहे, बेंझिन रिंग आहे, हे तर काय उरलंय CS3 जोडा, हे बेंझिन रिंग आणि CS3 टुलिंग झालं. असं बी म्हणल्यावर चालते आपल्या थोडक्यात. म्हणजे नेमकं होतंय काय हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे आणि लक्षात येण्यासारखाच भाग आहे, ह्याच्यात काहीही अवघड नाही. पुन्हा घोळ करून घेऊ नका. ऊर्स रिॲक्शन, फिटिक रिॲक्शन, ऊर्स फिटिक रिॲक्शन, बस सगळा भाग एकसारखाच आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.